दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आज झावळ्याचा रविवार आणि आज आपण थोडंसं वेगळ्या दृष्टीने आज झावळ्याचा रविवारबद्दल विचार करूया. झावळ्याचा रविवार म्हणजे हा पवित्र सप्ताहाचा सुरुवात आहे. ते ईस्टरपर्यंत आपण ते करणार आहोत. यरूशलेमेमध्ये येशूने प्रवेश केला. येशू गाढवावर बसला. गाढव आपण म्हणतो हे नम्रतेचं आणि शांतीचं प्रतीक आहे. कारण येशू हा स्वतः शांतीचा राजा आहे. लोक ओरडत होते बघा, होसान्ना होसान्ना. होसान्ना अर्थाचा हा शब्द आहे की आमचे तारण कर. लोक त्या ठिकाणी बघा जगीक राजाच्या शोधात होते. कोणतरी मोठा राजा येईल आणि आमच्यावर राज्य करेल आणि सर्व शत्रूंचा पाडाव वगैरे करेल आणि अशा प्रकारच्या राजाचे ते शोधात होते आणि त्याची वाट बघत होते. पण येशू हा अशा गोष्टीसाठी आला नव्हता. तो लोकांना तारण देण्यासाठी आला होता. आणि हे जे आजचा यरूशलेमेमध्ये जो येशूचा प्रवेश होता हा शास्त्रलेखाप्रमाणे झाला होता. शास्त्रलेखात हे पूर्वीच लिहून ठेवलं होतं. बघा जखर्याचा 9वा अध्याय आणि 9वं वचन बघा. जखर्या चॅप्टर 9 अँड वर्स 9. सियोन करणे जोराने आनंदाचा गजर कर. यरूशलेम कन्ये गजर कर. पहा तुझा राजा तुझकडे येत आहे. तो न्यायी व यशस्वी आहे. तो लीन आहे गाढवावर, गाढवीच्या पोरावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. बघा त्या पूर्वीच हे शास्त्रलेखामध्ये लिहून ठेवलं होतं. स्तोत्रकर्ता 118 आणि 26वं वचन बघा काय म्हणतं. साम 118 अँड वर्स 26. स्तोत्रकर्ता म्हणतो, परमेश्वराच्या नामाने येणाऱ्याचा धन्यवाद असो. बघा लोक गजर करत होते. आपणही जोरदार गजर करायला पाहिजे. होसान्ना होसान्ना म्हणायला पाहिजे. कारण आपण तोंडाने त्यावेळेस कबूल करतो की येशू प्रभू आहे. येशू आमचा तारणारा आहे. ज्यावेळेस आम्ही होसान्ना होसान्ना बोलतो त्यावेळेस आम्ही कबूल करतो की येशू तारणारा आहे. बघा रोमकरास पत्र ह्याचा 10वा अध्याय 9वं वचन काय म्हणतं बघा. रोमन्स चॅप्टर 10 अँड वर्स 9. पाऊल म्हणतो जो कबूल करतो त्याचं तारण होतं. बघा जर तू आपल्या मुखाने येशू प्रभू आहे असे स्वीकारशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा आपल्या अंतःकरणात विश्वास धरशील तर तुला तारण प्राप्ती होईल. होसान्ना होसान्ना आम्ही ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस आमची तारण प्राप्ती होती. पुढचा आपण जर मुद्दा बघितला तर झावळ्याच का. झावळ्या ज्यावेळेस लोक घेऊन त्या ठिकाणी जात होते तर झावळ्या हे पूर्वी म्हणजे यहुदी लोकांची ती प्रथा होती की झावळ्यांनी राजाचं स्वागत केलं जायचं. लोक रस्त्याच्या बाजूला उभं राहून झावळ्या हलवायचे आणि त्याद्वारे राजाचं स्वागत केलं जायचं. काही ते जमिनीवर टाकायचे, रस्त्यावर पसरवायचे. आपण म्हणतो ना ग्रीन कार्पेट, तशी ती वागणूक एखाद्या राजाला दिली जायची आणि ते त्याच्याकडे टाकले जायचे. आणि ही यहुदी लोकांची पद्धत होती. पवित्र शास्त्राच्या शेवटच्या पुस्तकात म्हणजे प्रकटीकरणामध्ये सुद्धा झावळ्यांचा उल्लेख आहे. बघा प्रकटीकरण 7वा अध्याय 9वं वचन ह्यात त्याचा उल्लेख आहे. बघा वचन काय सांगतं. त्यानंतर मी पाहिले तो सर्व राष्ट्रे, वंश, लोक व भाषा यापैकी कोणाच्याने मोजवला नाही असा शुभ्र परिधान केलेला आणि हाती झावळ्या असलेला मोठा समुदाय राजासनासमोर व कोकऱ्यासमोर उभा असलेला माझ्या दृष्टीस पडला. बघा तेथे सुद्धा झावळ्या घेतलेला समुदाय होता. झावळ्या घेणं म्हणजे त्याचं देवाचं येशूचं गौरव करणे. आज या झावळ्याच्या रविवारी
आपण 3 गोष्टी लक्षात ठेवूया. पहिली गोष्ट म्हणजे येशू गाढवावर बसून आला, घोड्यांच्या रथावर बसून आला नाही. दुसरी गोष्ट, झावळ्याचा रविवार हे विजयाचे, आशेचे आणि शांतीचे प्रतीक आहे. आणि तिसरी गोष्ट आम्हाला ही आठवण करून देते की आम्ही पवित्र सप्ताहात प्रवेश करीत आहोत आणि त्यासाठी आम्हाला देवाकडे अधिक वळावं लागेल. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, योहान शुभवर्तमान ह्याचा 12वा अध्याय 19वा वचन. गॉस्पल ऑफ जॉन चॅप्टर 12 and verse 19. यास याजक व पुरुषी एकमेकास म्हणाले, तुमचे काही चालत नाही हे लक्षात आणा. पहा, जग त्याच्या मागे चालले आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो. होसान्ना होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. आमेन.